नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत असलेली आणि ती सुद्धा पटकन होणारी भाजी. ही भाजी आपण जर कधी आपल्याकडे भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन जर का कंटाळा आला असेल तर अशा वेळी घरातले साहित्य वापरून मस्त अशी झणझणीत आणि तर्री आलेली भाजी आपण पटकन बनवू शकतो. तर ही भाजी बनवण्यासाठी मी सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये काही खडे मसाले भाजून घेणार आहे. तर या खडे मसाल्यामध्ये 2 लवंगा, 1 तुकडा दालचिनीचा घेऊन 5-6 काळी मिऱ्या आणि 1 चक्रफूल घेतले. हे सर्व पॅनमध्ये भाजण्यासाठी घालून वरून 1 चमचा जिरे घेतले. हे थोडा वेळ पॅनमध्ये भाजल्यावर त्यामध्ये अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घातले. हे खोबरं भाजताना सारखं परतत राहायचे. सारखं परतल्याने कुठेही एक जागी न करपता खोबरं हे सगळीकडून सारखं भाजलं जाईल. या खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. तर इथे हे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आणि त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. तर आता मी हे सर्व एका डिशमध्ये काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी आता कांदे भाजणार आहे. उभे चिरलेले 2 कांदे यामध्ये मी घालून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल घातले. या तेलामुळे कांदा पॅनला चिकटणार नाही. कांदा थोडासा मऊसूत झाल्यावर त्यामध्ये 1 टोमॅटो जरा जाडसरच कट करून घातले. हे सर्व मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे. त्यासाठी हे सर्व थोडं जाडसर कट केलंय. आता हा टोमॅटो सुद्धा यामध्ये चांगला मऊ होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटो छान असं मऊसूत झालेले आहे. ते सुद्धा एका डिशमध्ये मी काढून घेते. आता हे कांदा, टोमॅटो आणि खोबरं थोड्या वेळेसाठी थंड होण्यास ठेवून देऊया. हे सर्व चांगलं थंड झाल्यावर सुरुवातीला मी खोबरे आणि खडे मसाले या मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहे. खोबरं आणि खडे मसाले सुरुवातीला असं सुक्कं मिक्सरला फिरून घेतलं तर ते छान असे बारीक होतील. इथे खोबरं छानपैकी बारीक झालेलं आहे. तर आता मी यामध्ये भाजलेले कांदा, टोमॅटो घालून घेते. यामध्ये आता 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. नंतर 1 इंच अद्रक बारीक करून घालायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्सरमधून एकदम आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे वाटण मस्त असं बारीक वाटून घेतलंय. वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतले. म्हणजेच यामध्ये मी 4 लहान चमचे इथे बेसन घेतले. तर यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. पाव चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालून अर्धा चमचा धने पावडर घातली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता वरून मी 2 चमचे तेल घालून घेतले. हे सर्व चांगलं आता मिक्स करून घेऊया. पिठामध्ये हे सर्व चांगलं एकजीव झाल्यावर वरून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही कोथिंबीर सुद्धा या पिठामध्ये चांगली मिक्स करून वरून थोडं लागेल असं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ चांगलं मळून झालंय. पीठ असं तयार झाल्यावर याची आपल्याला बारीक बारीक वड्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे वड्या बनवताना पिठाला कोणताही शेप न देता कशाही वड्या बनवायच्या आहेत. तर इथे मी ह्या वड्या जरा मोठ्या आकाराच्या बनवल्या आहेत. तुम्हाला जर का ह्या पिठाच्या वड्या लहान हव्या असतील तर तुम्ही लहानसुद्धा बनवू शकता. आता मी ह्या वड्या तळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम होऊन द्यायचे. चांगलं तेल तापल्यावरच यामध्ये ह्या वड्या तळण्यासाठी सोडायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून या पिठाच्या वड्या चांगल्या आतपर्यंत शिजू द्यायच्या आहेत. आता इथे गॅसची फ्लेम ही स्लो करून सारखं या पिठाच्या वड्यांना परतत राहून ते सगळीकडून एकसारखे असे शिजून घ्यायचे आहेत. या पिठाच्या वड्या छान अशा शिजून तयार झाल्यात. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या सगळ्या पिठाच्या वड्या काढून झाल्यावर याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे. त्यासाठी मी या कढईमधलं तेल थोडंसं काढून घेतलंय. आता या कढईमध्ये 2 चमचे तेल मी फोडणीसाठी ठेवलंय. तर इथे मी फोडणीसाठी अर्धा चमचा राई घालून घेतली आहे. राई चांगली तडतडल्यावर वरून मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले. जिरेही या तेलामध्ये छान असं फुलल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. आता हे सर्व चांगलं तेलामध्ये परतल्यावर वरून यामध्ये मी वाटण घालून घेते. गॅसची फ्लेम ही स्लो करून हे वाटण या तेलामध्ये थोडा वेळ चांगलं परतत राहायचे. वाटण या तेलामध्ये छान असं शिजून झाल्यावर यामध्ये मी काही सुके मसाले घालणार आहे. तर इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय. अर्धा चमचा धना पावडर घालून पाव चमचा हळद घालून घेतली आहे. आता हे सुके मसाले सुद्धा या वाटणामध्ये चांगले मिक्स करून या वाटणाला साईडने तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटणाला साईडने तेल सुटलेलं आहे.
यामध्ये मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. हे वाटणाचं पाणीसुद्धा मी यामध्ये घालून घेते. हे वाटणाचं पाणी चांगलं आटेपर्यंत हे वाटण मी छान असं परतून घेतलंय. भाजीला छान असं रंग येण्यासाठी वरून मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेतली आहे. हे वाटण आणि काही सुके मसाले यामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यामुळे वाटणाला साईडने तेल तर छान सुटलंय, पण त्याचबरोबर हे सर्व मसाले आणि वाटण यामध्ये छानपैकी शिजलंय. भाजी आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय. तर हे पाणी मी गरम घातलेलं आहे. गरम पाणी घातल्याने भाजीला तरीही खूप मस्त येते. वरून चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. आता या पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये तळलेल्या बेसन पिठाच्या वड्या घालून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व चांगलं मिक्स करून यावर आता झाकण ठेवून द्यायचंय. हे झाकण आपल्याला 10 ते 15 मिनिटं तरी ठेवून द्यायचंय. हे झाकण ठेवल्याने रस्सा थोडासा आटून त्यामध्ये घातलेल्या पिठाच्या वड्या चांगल्या मऊसूद होऊन थोडेसे फुलतील. 15 मिनिटं झाली आहेत. तर आता आपण यावरील झाकण काढून बघूया. तर इथे भाजीला मस्त अशी तरी आली आहे आणि भाजीसुद्धा छान अशी शिजली आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी घालून घेते. वरून कोथिंबीर घातल्याने भाजी अजूनच चवीला खूप छान लागते. बेसन पिठाच्या वड्या घातल्याने रस्सा अजून थोडा घट्ट झालेला आहे. मस्त अशी तरीसुद्धा या रस्स्याला आलेली आहे. तर मस्त बेसन घालून केलेली चमचमीत आणि झणझणीत छान अशी भाजी तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.